बद्दल आपण बोलणार आहोत। याच्यातलं जे बायफर्केशन आहे, जात वाईज बायफर्केशन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। पुढच्या सेगमेंटमध्ये आपण ते बघूया। पण आता माझ्यासोबत न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे सर जोडले गेलेले आहेत। सर स्वागत आहे। माझा सहकारी सुद्धा विशाल परदेशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो गेला, अनेक मतदारसंघामध्ये तो गेलेला होता, त्याने सुद्धा ही सगळी परिस्थिती पाहिलेली आहे। विशाल सुद्धा आपल्या सोबत आहे। निमसे सर जोडले गेलेले आहेत नागपूरहून, तरुण भारतचे पत्रकार आहेत। निमसे सर तुमचं सुद्धा स्वागत आहे। तरुण भारतचे संपादक निमसे सर आहेत आणि केशव गोंडसे पाटील सुद्धा मराठवाड्यातून जोडले गेलेले आहेत। केशवजी तुमचं सुद्धा स्वागत आहे आणि या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। सुरुवातीला मी जाणार आहे निमसे सरांकडे। निमसे सर, विदर्भाच्या संदर्भातला काल तुम्ही दिलेला जो आकडा होता, निमदेव सर, तुमच्या कालच्या पोलनुसार आणि आज ॲक्सिसचा आलेला हा पोल थोडासा मिळता जुळता दिसतोय। महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, ज्या विदर्भानं महायुतीचं पानिपत केलं होतं तिथं असं नेमकं घडलं काय? डिस्टर्ब होता, आवाज येत नाहीये, मला डिस्टर्बन्स जाणवतोय। ठीक आहे, मी येतो सर तुमच्याकडे, मी येतो। मंदार सर, पहिली तुमची कमेंट या पोलच्या संदर्भातली, कारण हा जो पोल आलेला आहे इतर पोलपेक्षा, कारण याची चर्चा होती की हा पोल नेमका काय देतोय। 24 तासानंतर आलेला हा पोल आहे, त्यामुळे या पोलकडे कसं पाहायचं? थोडक्यात सांगतो कारण त्याचं कारण असं आहे की अंदाज पंचे दाहोदर्श नावाचा एक म्हण होती शाळेमध्ये, आम्ही ज्यावेळेला जायचो त्यावेळेला। ही जी म्हण आहे, त्या म्हणीच्या अवतीभोवती हे सगळे एक्झिट पोल आता जाताना दिसत आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या दर्शकांना सांगायला पाहिजे की एक्झिट पोल जर सक्सेस व्हायचे असतील तर काय आहे आणि फेल्युअर व्हायचे असतील तर काय असेल। तर सगळ्यात त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या ॲक्सिसकडे का सगळ्यांचं लक्ष होतं, कारण 34,000 इतकं सॅम्पल, इतकं मोठं सॅम्पल त्यांनी घेतलेलं होतं। पण आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सॅम्पल साईज आहे, ते म्हणजे जवळजवळ 10 कोटी मतदार आपल्याकडे आहेत। त्यामुळे त्या 10 कोटी मतदारांना जर का समजून घ्यायचं असेल तर 34,000 हे स्टॅटिस्टिकल जे सॅम्पल आहे ते तितकं पुरेसं आहे का, हा एक प्रश्न आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या ॲक्सिस पोलनी आणखी खूप खोलवर जाऊन काही गोष्टी केल्या ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचलेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं ते ओबीसी असतील, वेगवेगळे समाज घटक जे आहेत, जात समूह जे आहेत, धर्म समूह जे आहेत, या सगळ्यांपर्यंत ते पोहोचलेले आहेत त्यांच्या त्या 34,000च्या सॅम्पलमध्ये। आणि त्यामुळे त्या अर्थाने ही जी मेथोडॉलॉजी आहे ती मेथोडॉलॉजी सायंटिफिक म्हणता येईल, पण तरीसुद्धा हा अंदाज असाच्या असा येईल याबद्दल आपण खात्री देऊ शकत नाही। अगदीच। पण गोपाळ तिवारी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत। गोपाळजी, कदाचित तुम्ही सगळी तयारी करत असाल, उद्याच्या शपथविधी कसा करायचा, आपलं सरकार आल्यावर कुणाला काय द्यायचं, कुठली मंत्रिपद काय, मुख्यमंत्री कुणाचा, हे सगळं करत असताना हा आलेला जो एक्झिट पोल आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? गोपाळ तिवारीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, आता आला। मला प्रश्न नाही कळाला। प्रश्न असा आहे की आता 23 तारखेच्या निकालाच्या नंतर आपलं सरकार येईल, मग आपण मुख्यमंत्री कोण करायचा, कुणाचा करायचा, मंत्रिपद कुठली, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही खरं तर गुंतलेले असताना अचानक आलेला हा जो पोल आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, या पोलकडे मी अतिशय केविलवाणे पाहतो, कारण 19 नंतर ही जी आता 5 वर्षांनी येऊ घातलेली निवडणूक आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या पुढे मोठा घटनाक्रम आहे। 19 मध्ये ज्या पद्धतीने राजकीय घरफोड्या करून, रात्री वेषांतर करून पक्ष फोडले गेले, हिंदुत्वाच्या नावावर आम्हाला दिलेला अजेंडा पूर्ण करण्याकरता आम्ही आलो म्हणायचं आणि या शिवसेनेने राष्ट्रवादीशी संघ केला असं म्हणायचं, परंतु काही दिवसानंतर परत त्याच राष्ट्रवादीनं आपल्या सोबत घ्यायचं, ज्यांच्यावर साक्षात पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। अशा प्रकारचं हे सगळं जे काही घटनाक्रम आहे ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे। आणि असं कुठलं काय घडलं की यांना एवढे जागा मिळू शकतात, हे साधारण सर्वसामान्य माणसाच्या मनात पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही पूर्ण बहुमताने येतोय, ह्या चॅनलवर मी सांगत आहोत, परवा संध्याकाळी परत आपण बोलूया आणि अत्यंत कॉन्फिडन्सनी सांगत आहोत, कारण महाराष्ट्राच्या जनतेपुढे हे सगळे प्रश्न आहेत।
या राज्यावरचं वाढलेलं कर्ज, कायदा सुव्यवस्थेला त्या ठिकाणी जे अराजकता निर्माण झालेली आहे, पुण्यात नगरसेवकाचा, मुंबईत आमदाराच्या मुलाचा आणि अपहरण होतंय, त्याच्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्याचा खून होतोय आणि अशा पद्धतीने मुद्दा तोच आहे ना, इतकं सगळं आहे, इतकं बरबटलेलं सगळं तुम्ही म्हणताय की ह्यांना एक मत सुद्धा मिळालं नाही पाहिजे, ते रिफ्लेक्ट का होत नाहीये मतांमध्ये? तुम्ही कुठेतरी कमी पडलात का? ते आता परवा ईव्हीएम मशीन ओपन झाल्यावर त्या ठिकाणी कळणार ना. हे मागच्या वेळेचा जर आपण अनुभव बघितला तर लोकसभेच्या वेळेला असंच दाखवलं गेलं होतं, तरी 48 पैकी 34 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यामुळे ह्या एक्झिट पोलवर आपण किती विसंबून राहायचं हा वेगळा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही या एक्झिट पोलला मान्य करायला तयार नाही आहोत. महाविकास आघाडी अतिशय स्पष्ट बहुमताने येते. मला एक सांगा, तुम्ही आता जर सांगितलं उत्तर महाराष्ट्रात तुम्ही म्हणताय की 38 जागा आहेत. अहो, जे लासलगाव, नाशिक आणि तिथे शेतकरी कांद्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आणि तिथे एवढ्या जागा मिळणं कसं काय शक्य आहे? ज्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादकाच्या भावाबद्दल मोदींच्या सभेत सर जो प्रश्न तुम्हाला पडला ना तोच आम्हाला पडलाय, प्रेक्षकांना सगळ्यांना पडलाय. आणि विदर्भात कापूस, सोयाबीन, शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. रोज घटना वाढतायत, त्या ठिकाणी बेरोजगारी वाढतीये, राज्याचं कर्ज आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत आणि असं कुठलं कारण आहे की यांना एवढ्या जागा मिळू शकतात? ठीक आहे, मी येतो सर, मी येतो तुमच्याकडे सर. अभिजित ब्रह्मनाथकर, राजकीय विश्लेषक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. अभिजित सर, मुद्दा हाच आहे, इतक्या सगळ्या नकारात्मक बाबी असताना महायुतीला 200 पर्यंत जागा आणि तुमच्या सुद्धा पोलमध्ये असं दिसतंय की महायुती सरकारमध्ये येते. सगळ्यांच्या मनात प्रश्न हाच आहे, हे कसं शक्य आहे? सर्वात महत्वाचं कारण विलास त्याचं हे आहे की महाराष्ट्रात 68 ठिकाणी बहुरंगी लढत आहे. कुठं तिरंगी, चौरंगी, पंचरंगी, षष्ठरंगी, सप्तरंगी लढत आहे. आता तिवारी सर म्हणत होते विदर्भामध्ये फार शेतकऱ्यांमध्ये रोष आहे, तर विदर्भातल्या मी फक्त एक गडचिरोलीचं उदाहरण देतो. गडचिरोली 3 मतदारसंघ आहे, तिन्ही मतदारसंघात कुठं तिरंगी, चौरंगी, पंचरंगी लढत आहे. एक उदाहरण अहेरीचं, जिथं धर्मराव बाबा आत्राम लढतात, त्यानंतर त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम महाविकास आघाडीकडून लढते. एम.के. मडवी काँग्रेसचे बंडखोर आहेत, त्यानंतर अमरीश आत्राम भाजपचे बंडखोर आहेत आणि त्याबरोबर गोंडवाना आदिवासी पार्टीचा एक उमेदवार आहे. पंचरंगी लढत झाल्यानंतर कोण निवडून येईल आज सांगणं कठीण आहे. परंतु ज्या पद्धतीचं मतदानाचा ट्रेंड झालेला आहे, जमिनीवरचं चित्र बदललेलं आहे, त्यामध्ये मात्र जो सर्वात जास्त फायदा होतोय तो सत्ताधाऱ्यांना होतोय. पण सर, हा ट्रेंड बदलला कसा? 6 महिन्यापूर्वी तर या महाराष्ट्रानं पानिपत केलं या सगळ्यांचं, मग असं अचानक काय घडलं की यांचा ट्रेंड बदलला? विलास, त्याचे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. एक, जागा वाटपाच्या चर्चा ह्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये कमी आणि मीडिया समोर जास्त व्हायच्या. सकाळी उठून संजय राऊत येऊन म्हणायचे की आम्हाला जागा कमी दिल्या जातात, नाना पटोलेवर आरोप व्हायचे, त्याचं उत्तर दिवसभर नाना पटोले द्यायचे. सर्वात महत्वाची चूक महाविकास आघाडीने जागा वाटपात केली, चुकीच्या जागा वाटप झाल्या. विदर्भामध्ये शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेना तब्बल 22 जागा लढत आहे आणि त्या सगळ्या जागा या काँग्रेसच्या घेतल्यात. उत्तम उदाहरण रामटेकचं. रामटेकची जागा काँग्रेस ही मागत होते राजेंद्र मुळकांसाठी, ती जागा शिवसेनेनं घेतली. तिथं स्वाभाविक फायदा हा आशिष जयस्वालांना होतोय. म्हणजे त्याच्या विरोधात तिथं उमेदवार सुद्धा काँग्रेसनं दिला, बंडखोरी केली आणि काँग्रेसचे प्रमुख नेते त्याच्या विरोधात लढत होते. म्हणजे तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीचे मंत्री लढत होते. काय नाव त्यांचं? आपले सुनील केदार लढत होते. ठीक आहे, मी येतो सर तुमच्याकडे. तुम्ही प्रमुख कारण सांगितले, दुसरं कारण त्याच्यातलं अजून? सर्वात महत्वाचं दुसरं कारण म्हणजे की लाडकी बहीण आणि वाढलेला मतांची टक्केवारी. तू आश्चर्य वाटेल, मागच्या 3 दिवसापूर्वी मुंबईतून 10 लाख लोक त्यांच्या मूळ गावी गेले, कोकणामध्ये 2.5 लाख लोक गेले, त्यानंतर काही लोक विदर्भात गेले, पश्चिम महाराष्ट्रात गेले, मराठवाड्यात गेले. पुणे पिंपरी चिंचवड भागातून 7.5 ते 8 लाख लोक हे मतदानाला गेले. हे योजनाबद्ध पद्धतीनं मतदान काढण्याचं काम हे सत्ताधारी पक्ष, प्रबोधन मंच आणि त्यांच्या परिवारातल्या संघटनांनी केल्या. त्याचा फायदा हा मतांची टक्केवारी वाढण्यात झाला आणि लाडक्या बहिणींना बस प्रवास हा 50% आणि खात्यामध्ये येणारे 1,500 रुपये यामुळे त्या मतदानाला बाहेर निघाल्या. याचा मोठा फटका हा महाविकास आघाडीला बसलेला आहे. ठीक आहे, आता या चर्चेमध्ये आपल्यासोबत केशव गोंडसे पाटील जोडले गेलेले आहेत.
मराठवाड्याबद्दल विशेष बोलावं लागेल, कारण मराठवाड्यामध्ये भाजपचा महायुतीचा पर्यायानं सुपडा साफ करा अशा प्रकारची 1.5 वर्ष सगळी रणनीती असून सुद्धा किंवा MMD समीकरण आणण्याचा प्रयत्न हे सगळं असताना पाटील सर, या सगळ्या आकड्यांवर विश्वास कसा ठेवायचा? खरंच वस्तुस्थिती अशी आहे का? हे वस्तुस्थितीच्या जवळपर्यंत जर जातंय का? तिथलं वास्तव काय? नाही, बरोबर आहे. लगेचच या आकड्यांवर विश्वास ठेवायचा का हा प्रश्न आहे. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आपण गेल्या काही दिवसांपासून म्हणतोय नेक टू नेक फाईट दिसते आपल्याला, मग ती मराठवाड्यात असेल किंवा राज्यभरात असेल. अशी नेक टू नेक फाईट असताना अशा पद्धतीने एकदम स्विंग करते महायुती सरकार किंवा महायुती स्विंग करते, याच्यावर विश्वास ठेवणं थोडं अवघड आहे. परंतु याला 2 बाजू आहेत. जरी स्विंग इतकं करणार नसली तरी बहुमताच्या आसपास ते जाऊ शकतात. आता काही जणांचा अंदाज आहे, आपल्यालाही तसं वाटतं, परंतु इतका मोठा फरक असणार नाही. स्विंग इतकं न करता कमी जरी केलं, त्याच्या मागची कारणं आहेत. लाडकी बहीण योजना आहे, त्या योजना खूप प्रभावीपणे राबवल्याचं सांगण्यात आलं, तितक्याच प्रभावीपणे ते बिंबवण्यात आलं. याचा फायदा युती सरकारला निश्चितच होणार आहे. परंतु आपल्याला लोकसभेचा ट्रेंडही लक्षात घ्यावा लागेल. तो एकदम दुर्लक्षित करून चालणार नाहीये. 46 मराठवाड्यातल्या 46 जागांपैकी 34 जागांवर महायुती सरकारचे उमेदवार पाठीमागे होते. मग हे अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात भरून निघणार आहे का, याच्यावर विश्वास ठेवणं खरोखरच खूप अवघड आहे. त्यात आणखी महत्वाची गोष्ट, महायुतीच्या उमेदवारांमध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं की बेबनाव झालेला आहे. काही ठिकाणी तर बंडखोरी झालेली आहे. आपण नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नांदेड जिल्ह्यातला मुखेड मतदारसंघ, याबरोबर लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघ, अशा काही ठिकाणी झालेली जी बंडखोरी आहे, ही बंडखोरी निश्चितच महायुतीच्या जागांना किंवा एकंदर विजयाला हानी पोहोचवणारी आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात स्विंग होईल अशी शक्यता खूपच कमी दिसते. दुसरी बाजू अशी, महाविकास आघाडीने ज्या प्रभावी किंवा लोकप्रिय योजना महायुती सरकारने राबवल्या, त्या सरकारला काउंटर करणारे स्टेटमेंट असतील किंवा त्यातले लूपहोल्स असतील, ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप प्रभावीपणे लोकांसमोर मांडलेले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव अगदीच निष्प्रभ ठरलाय आणि महायुती इतक्या मोठ्या प्रमाणात स्विंग करते, यावर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड आहे. ठीक आहे. तुमचं असं म्हणणं आहे की नाही, ही वस्तुस्थिती अशी नाहीये. निश्चितपणे थोडा एज आहे, पण एवढंही काय नाहीये. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. मला विदर्भाचं हे सगळं चित्र जाणून घेण्यासाठी निमदेव सरांकडे जायचं. सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? निमदेव सर, माझा आवाज येतोय? हो, येतोय. सर, प्रश्न माझा आधी हा होता, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही. ज्या विदर्भानं पानिपत केलं, ह्या महायुतीचा 2 जागा दिल्यात, एक शिवसेनेला एक भाजपला. हे कमबॅक खरंच पॉसिबल आहे का? हे शक्य आहे का? हे जे आकडे दाखवतायत, आणि शक्य असेल तर का शक्य आहे? कारण तुमचाही पोल काल संभव असाच होता, कदाचित 1-2 जागांचा फरक होता. नक्कीच. ऍक्सिस माय इंडियानी जो पोल समोर आणलेला आहे आणि त्यातून जी आकडेवारी निष्कर्ष बाहेर आले आहेत, तिथपर्यंत महायुती जाईल की नाही या बाबतीत माझ्या मनात शंका असली तरी काल ज्याप्रमाणे मी सांगितलं महायुतीला विदर्भात 40 जागा मिळतील, त्याची अनेक कारणं आहेत. आधीच्या वक्त्यांनी जसं सांगितलं की लाडकी बहीण योजना आहे, महायुतीने केलेला प्रचार आहे आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चेत जो बेबनाव जनतेला दिसून आला, त्या कारणांशिवाय भारतीय जनता पार्टीची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित विविध ज्या 40 ते 65 संस्था संघटना आहे, या सगळ्या संस्था संघटनांनी मतदारांपर्यंत पोहोचून, घरोघरी पोहोचून ज्या पद्धतीने जागृती केली आणि मतदारांनी 100% मतदान करावं, या संबंधात जो आग्रह धरला, तो आग्रह धरल्यामुळेच आज मतदानाची टक्केवारी वाढलेली दिसते. आणि लोकसभेच्या निवडणुकीत जे पानिपत झालं, त्या पानिपताला जे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण कारणीभूत होतं, तसंच ध्रुवीकरण यंदाच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या बाजूने झालेलं आहे, हिंदू मतांचं झालेलं आहे. आणि हिंदू मतांचा म्हणजे बटेंगे ते कटेंगे त्याच्यासाठी होतं. महायुतीकडे हिंदू मतांचा कल वाढलेला आहे आणि त्याच्या परिणामी महायुतीची सत्ता महाराष्ट्रात निश्चितपणे येईल आणि विदर्भातही चमत्कारिक निकाल लागतील. महाविकास आघाडीला मोठा फटका बसलेला आपल्याला दिसेल.
ठीक आहे. गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत, भाजपचे नेते. गिरीश भाऊ, स्वागत आहे तुमचं. अभिनंदन करू की उद्या करायचं, काय करायचं? आकडे तर असं सांगतायत की तुम्ही पुन्हा सत्तेत येताय आणि तुमचा उत्तर महाराष्ट्राचा गड तुम्ही शाबूत राखताय. वस्तुस्थिती आहे तशी? नक्की. मी आधीच सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा महायुतीला या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातूनच मिळतील. तो गड निश्चित कायम राहील. लोकसभेच्या वेळेला आम्ही जळगावच्या दोन्ही जागा अतिशय बहुमताने या ठिकाणी कायम ठेवलेल्या होत्या. आणि आता सुद्धा आपण हा जो एक्झिट पोल बघताय आपल्याकडे 178 200 दाखवत आहेत. होईल थोडाफार कमी जास्त आकडा, पण स्पष्ट बहुमत यावेळेला महायुतीला ज्या ठिकाणी मिळणार आहे. मतदारांनी ठरलं होतं, जनतेने ठरवलेलं होतं, भगिनींनी ठरलं होतं. कुणाला काही म्हणू द्या, विरोधकांनी खूप अपप्रचार केले. जादू काय केली ते तरी सांगा. आता झालंय मतदान, जादूची कहाणी कशी फिरवली तुम्ही? जादूची कहाणी फिरायचा विषय नाही. मी आधी आमचा उत्तर महाराष्ट्र म्हणजे भाजपचा गड आहे. मी सांगितलं जळगावला सुद्धा 11 पैकी 10 किंवा 11 पैकी 11 जागा आमच्या त्या ठिकाणी येतील. धुळ्याला येतील, नंदुरबारला येतील, नाशिकला. आणि मी तर पूर्ण शेवटच्या दिवसापर्यंत बाहेरच होतो. मी मतदारसंघात मी माझ्या एकही दिवस गेलो नाही, एकही दिवस सुद्धा गेलो नाही. पण लोकसभेला दमछाक झाली होती गिरीश भाऊ तुमची, खूप दमला होता तुम्ही. नाही, दमछाक झाली नाही. मी नाशिकला होतो, मी जळगावला गेलोय नाही. पण तरी सुद्धा आम्ही सांगितलं होतं की आम्ही सर्वाधिक मतांनी जागा जळगाव जिल्ह्यातूनच निवडून देऊ. आमच्या दोन्ही जागा या सर्वाधिक मतं निवडून आल्या. नाशिकला निश्चित आम्ही कमी पडलो, थोडं धुळ्याला सुद्धा पोलरायझेशन झाल्यामुळे मतांचं आम्ही कमी पडलो. ही वस्तुस्थिती आहे. पण यावेळेला आम्ही सगळ्या ते मागच्या सगळ्या ज्या म्हणजे काय काय अडचणी होत्या, आम्ही मागे पडलो याचा सर्व विचार केला आणि यावेळेला आम्ही सर्वजण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलो. गिरीश भाऊ, एक प्रश्न. गिरीश भाऊ, तुम्ही सातत्यानं प्रचार केला वोट जिहादचा आणि तुमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या धुळ्याचं उदाहरण तुम्ही सातत्यानं देत होतात. या कथित वोट जिहादला तुम्ही काट कशी दिली एकदा सांगा बरं महाराष्ट्राला. नाही, मी आपल्याला काय सांगतो बघा. तुम्ही मालेगाव धुळे मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. एक मालेगाव आहे. 5 मतदारसंघामध्ये आम्ही सगळे जवळपास 1,93,000 मतांनी पुढे गेलो. म्हणजे ॲव्हरेज 35, 40, 45,000 मतांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्र आम्ही पुढे होतो मतदारसंघामध्ये. आणि फक्त मालेगावमध्ये आम्ही 1,96,000 मतांनी आम्ही मागे पडलो आणि 3,000 मतांनी हारलो. मग आता हे 5 मतदारसंघ आमचे आहेत ना, आम्ही मालेगावचा दर्जच नाही, आम्ही जर पकडतच नाही. पण हा मालेगाव मतदारसंघ जर एक सोडला तर 5ही मतदारसंघामध्ये आमचेच उमेदवार त्या ठिकाणी होतील, महायुतीचेच त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी होतील. साधा विषय हा. आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेला मुंबई असेल, उज्ज्वल निकम साहेबांच्या बाबतीमध्ये तेच झालं, अनेक ठिकाणी असं झालं पोलिसांमुळे. पण आता ते होणार नाही. एक मतदारसंघ तेवढं त्यांचा येईल, पण राहिलेले उर्वरित 5-4 मतदारसंघ त्या विधानसभेचे महायुतीचे. गिरीश भाऊ, एक वैयक्तिक प्रश्न विचारतो. आकडे बघितल्यावर कोट शिवायला घेतलाय की आधीच घेतलाय काय? नाही, मला कोट शिवायची गरज नाही. माझ्याकडे ऑलरेडी खूप कोट आहे. ब्लेझर मी वापरतो, मला त्याची गरज नाही. पण निश्चित यावेळेला खूप आनंदही होतो की पुन्हा महायुती सरकार येईल. अनेक गरीब कल्याणाच्या योजना आम्ही सुरू केल्यात. गरीब लोकांच्या जनतेच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सरकारने केल्यात, राज्य सरकारने केल्यात. या योजना परत त्याकडे चालू होतील. अधिक याच्यामध्ये भर पडेल आणि गरीब माणसाचं भलं होईल. इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल. अनेक गोष्टी महाराष्ट्रात सांगण्यासारख्या. इरिगेशनची कामं आहेत, रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, अनेक गोष्टी आहेत. गिरीश भाऊ, तुम्हाला आतल्या बातम्या सगळ्या असतात म्हणून विचारतो. तुम्ही खूप वरच्या गोठातले आहात. मुख्यमंत्री कोण होणार हे कदाचित तुम्हाला माहिती असणारच 100%. नाही, इतक्या वरच्या गोटात मी नाहीये सध्या. इतक्या वरच्या गोटामध्ये मी नाहीये. पण निश्चित आम्ही एक मताने आमच्यामध्ये आता जसं महाविकास आघाडीमध्ये सुरू झालं, नाना पटलं काय म्हणतात संजय बाबा तुमचे येऊ तर द्या, ठीक आहे 100 लोक. पण यांच्यातच भांडणं चाललेले आहेत. आमच्यामध्ये अशी भांडणं अजिबात नाही. एक मताने आमचा निर्णय होईल. पक्षश्रेष्ठी दिल्लीला आमचा हा निर्णय करतील. खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आशा करूया तुमच्यासाठी की हे सगळे आकडे जे आहेत ते तुमच्या बाजूनं जातात का बघावं लागेल आणि 23 तारखेला ते आपल्याला कळणार आहे. पण मुद्दा जो आहे ना या सगळ्या निवडणुकीमधला, लोकसभा निवडणुकीत विशेषतः मुस्लिम समाजाच्या मतदानावरून भाजपनं एक सातत्यानं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. तो काय होता? वोट जिहादचा. त्यावरून बरंच राजकारण महाराष्ट्रात रंगलं. मुस्लिम समाजानं महाविकास आघाडीला मतदान, एक गठ्ठा मतदान भाजपच्या विरोधात केल्याचा दावा करण्यात आला. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा मतांची टक्केवारी वाढली. मुस्लिम मतदारांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात मतदान केलं का? मुस्लिम समाजाचा कौल नेमका कुणाला मिळणार आहे? लाडकी बहीण योजनेचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार आहे का? असे कितीतरी तर्कवितर्क लावले जात आहेत. रिपोर्ट बघूया. बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केलं. जवळपास 3 दशकांनंतर मतदान 65% पुढे गेलं.
विशेष म्हणजे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याचं पाहायला मिळालं. मुस्लिम समाजाचा वरचष्मा असलेल्या भागांमध्ये मतदानाची टक्केवारी लक्षवेधी आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुस्लिम समाजानं भरभरून मतदान केलं. अनेक ठिकाणी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. भायखळा, नागपाडा, आगरीपाडा, जोगेश्वरी, चांदिवली, फिल्टरपाडा, पठाणवाडी या भागांमध्ये मतदान केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मुस्लिम मतदार, मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणामध्ये काल संध्याकाळी तुम्ही बघितलं तर 4 नंतर रांगा लागलेल्या होत्या अक्षरशः कसब्यामध्ये आणि कॅन्टोन्मेंटमध्ये. त्यामुळं एकूण ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये एक गठ्ठा मतदान केलेलं दिसतं आहे. लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम तर नाही ना, अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली. महिला वर्गाच्या मतांचं गणित लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी ही खेळी केली आणि त्यामुळेच महिला वर्ग मतदानाला बाहेर तर पडला नाही ना, असाही एक तर्क दिला जातोय. खरं तर लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक ठरलं. अनेक मतदारसंघात मुस्लिम मतांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. लोकसभा निकालानंतर सत्ताधारी महायुतीनं मुस्लिम समाजावर वोट जिहादचा आरोप केला होता आणि त्यावरून बरंच राजकारणही रंगलं होतं. विधानसभेतही मुस्लिम समाजाचं मतदान निर्णायक ठरणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि हे सगळे मुद्दे आपल्याला चर्चेत आणायचे आहेत. किशोर तिवारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. किशोर भाऊ, आवाज येतोय का? हा, मी सगळ्यांचं ऐकलं. तुम्ही सगळ्यांचं ऐकलं, पण हे आकडे ऐकल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे. या हास्याचा अर्थ काय, म्हणजे तुम्ही कसं घेताय याच्याकडे? कारण आपले रोज बोलणं होत आहे. विदर्भात तर तुम्ही सांगताय की आता यांचा सुपडा साफ आहे, आकडे वेगळंच सांगतायत. काय भानगड काय? मंदार जसा बोलला किंवा मी तुम्हाला सांगू काय, प्रदीप गुप्ता एका चॅनलवर मला भेटले. प्रदीप गुप्तांचं काय लॉजिक आहे की मध्य प्रदेशमध्ये ज्या लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे जे मतदान झालं तर तोच ट्रेंड इथे कायम राहील. परंतु विदर्भ मराठवाड्यामध्ये किंवा आणि उत्तर महाराष्ट्राच्या याच्यामध्ये शेतकरी वर्ग खूप नाराज होता. अनेक ठिकाणी बंडाळ्या खूप झाल्या. भाजपच्या स्पॉन्सर्ड बंडाळ्या होत्या, काँग्रेसच्या स्पॉन्सर्ड बंडाळ्या होत्या, त्यात काही प्रॉब्लेम नाही. मात्र लोकांनी महाविकास आघाडी किंवा महायुती निवडलं. एक चूक झाली महायुतीकडून. एकनाथ शिंदे यांना प्रोजेक्ट केलं असतं आणि त्यांना 140-50 जागा दिल्या असत्या तर इक्वेशन बदललं असतं. पण विदर्भात तर एकनाथ शिंदे जिथे आले तिथं भाजपनं आपले तगडे उमेदवार उभे केले. जिथं जागा काढी टाकताय, त्या 2 मित्रांमध्ये काढी टाकताय तुम्ही? काढी नाही बाबा, बांबू त्यांनी टाकून घेतलाय. मी सांगतो तुला. भावनाताई गवळीला उभं केलं रिसोर्ट मध्ये आणि अनंतराव तिथे उभे राहिले माजी खासदार आणि त्यांचा नंबर लागत आहे. आता कसं आहे, भावनाताईंनी तर प्रचारच केला नाही MLC असल्यामुळे. कसं होतं की एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण करण्याच्या मागे भाजपनं स्वतःचं खच्चीकरण करून घेतलं. भाजपला 128 जागा 2014 मध्ये मिळाल्या, 107 जागा 2019 मध्ये मिळाल्या. प्रदीपच्या सोडून द्या, प्रदीपनी मॅक्झिमम 107 जागा घेतल्या. त्याच्यात मात्र सगळे रिअलिस्टिक जर आपण बघितले पोल तर त्याच्यामध्ये त्यांना 70 ते 80 जागा दाखवत आहे. मात्र भाजपच्या 50 जागा ज्या गेल्या आहेत त्या ऍट द कॉस्ट ऑफ काँग्रेस इज गेनिंग ऍट द कॉस्ट ऑफ BJP आणि काँग्रेसला गेन होतोय. मात्र मी एक सांगतो तुम्हाला की आम्ही तर फायद्यात आहोत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, आमची शिवसेना, अजित पवारांची NCP आणि शरद पवारांची NCP. एक प्रश्न मला माहिती आहे, तुम्हाला थोडं अडचणीचं ठरेल. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तुम्हाला चेहरा आमचा मुख्यमंत्री पदाचा करा असं तुम्ही सांगत होतात. ऐकायला पाहिजे होतं तुमचं. 1 मिनिट सांगतो मी तुम्हाला. उद्धव ठाकरे यांनी एक मोठी आपली रेषा ओढली आहे.
आणि मातोश्रीवर पाय ठेवल्याशिवाय कोणताही मुख्यमंत्री बनणार नाही. आणि आमचे काय एक मिनिट डॉक्टर राजू वाघमारे आता आपल्यासोबत नाही तुम्ही बाकीचं बोलता, तुम्ही बाकी बोलत बसाल. मुद्द्याचं बोललाय तुम्ही. आता मला राजू वाघमारेंकडून उत्तर घ्यावं लागेल. मातोश्रीची पायरी चढल्याशिवाय मुख्यमंत्री नाही म्हणतायत राजू वाघमारे. नाही, कसं आहे की किशोर तिवारी आणि उभाटा स्वप्नामध्ये आहेत. मातोश्री आता इतिहास जमा होईल या निवडणुकीनंतर. सगळ्यात कमी आमदार जर कोणाचे असतील तर ते उभाटा गटाचे असणार आहेत. त्याच्यामुळे आता ऑलरेडी सुरुवात झालेली आहे की मातोश्रीला सगळीकडे जाऊन भेटी द्याव्या लागतात. मातोश्रीला काँग्रेससाठी दिल्लीला जावं लागतं, दिल्लीला कटोरा घेऊन फिरावं लागतं की आम्हाला मुख्यमंत्री करा. त्याच्यामुळे मातोश्रीचे दिवस आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी घालवलेले आहेत. मुख्यमंत्री जो होणार आहे तो मुख्यमंत्री महायुतीचा होणार आहे. आणि महायुतीचा मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढवलेल्या आहेत. एक सगळ्यात लोकप्रिय उमेदवार आहे, लोकप्रिय मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर एकही दाग नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी आमचं पारडं हे जड असणार आहे. त्याच्यामुळे मातोश्री बघा, तुम्हाला आम्ही काय आडवत नाही. स्वप्न बघू शकता मातोश्रीवर. पाहिजे तर आपण एक मंत्रालय तयार करू, मुख्यमंत्र्याची केबिन तयार करू आणि त्या स्वप्नामध्ये नव्या पक्षात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना बसवू. काय त्याच्यात हरकत आहे? आम्ही पाहिजे तर सरकारकडून तो खर्च. ठीक आहे राजू वाघमारे उत्तर देऊ द्या. राजू वाघमारे झालं त्यांचं उत्तर घेऊ. पदाची केबिन एक बनवू प्रतिकृती आणि उद्धव ठाकरे त्याच्यात फेसबुकवर बोलतील. ते करू शकतो आम्ही. काय त्याच्यात प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही थांबले ना. अरे वा, देवानी सद्बुद्धी दिली. राजू वाघमारे काही करा, कोणीही येऊ, तुमचं नाही जमत बाबा. मी खरं सांगतो, डझनभर आमदार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे बनणार? पैसे ते बिचारे लावणार, पैसे गौतम अडाणी लावणार, ते भाजपच करणार. हे टॉयलेट पेपर सारखं वापरतात, टॉयलेट पेपर सारखं वापरतात. खूप खराब लोक आहे जी, खूप खराब लोक आहे. मी त्यांच्यापाशी पुष्कळ दिवस राहिलो, सतरंजा उचलल्या, माझं नाही जमलं. राजू तुमचं नाही जमणार, तुम्ही परत काँग्रेसकडे या. चांगले दिवस आले आहेत नाही, काँग्रेसचे चांगले दिवस आले, येऊन जा इकडे वापस. ईडी काही करत नाही. किशोर तिवारीजी तुम्ही म्हणता काँग्रेसला चांगले दिवस आले, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असं वाटतंय काय तुम्हाला? नाही, अरे आम्ही 13 तारखेला दुपारी कार्ड खोलू ना, आणि तुझ्याच चॅनलवर खोलणार मी. काय सांगताय? आम्ही बिलकुल मजाक नाही करत. आम्ही आमचा लिफाफा ठेवलाय. आम्ही काय काँग्रेसच्या याच्यावर गेलो आहे का? तिथं त्यांच्या तिथं घरवापसी होणार नाही ना. हे बघा, उद्धव ठाकरेला नकली संतान बनणारे, उद्धव ठाकरेला सत्तेवरून पाडणारे आणि उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर गोपसणाऱ्या लोकांसोबत जाणार नाही, बैमानासोबत जाणार नाही. बरं झालं तुम्ही महाराष्ट्राला. परंतु मातोश्रीवर माथा टेकल्याशिवाय मुख्यमंत्री बनणार नाही, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये माझा सहकारी विशालला पण आणायचं. विशाल, तुम्ही विदर्भामध्ये गेलात. विदर्भामध्ये 40 जवळपास जागा जर ते दाखवत असतील, खरंच हे चित्र होतं का? खरंच अशा प्रकारचं काही तुम्हाला ती वेव किंवा तसं वातावरण बदललेलं दिसलं? तुम्ही लोकसभेला गेला होता, तुम्ही आता विधानसभेला गेला होता. विलास, आपण 10,000 किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास संबंध महाराष्ट्रामध्ये केला. 33 मतदारसंघात आपण फिरलो. मी माझ्या शोच्या सुरुवातीला पूर्णतः अर्धा ते पाऊण तास बाजारपेठेत लोकांशी गप्पा मारायचो. जर आपण विदर्भाच्या संदर्भात 39 जागा महायुती, 20 जागा महाविकास आघाडी आणि इतरमध्ये 3
असं जर जनतेच्या दृष्टिकोनातून बघत असू तर मग लोकांशी गप्पा मारत असताना, जनतेशी बोलत असताना लाडकी बहीण योजनेचा फायदा झाल्याचं मी बघितलं. जी महिला मोलमजुरी करते तिला निश्चितच कौतुक आहे आणि तिला तिचा 1500 रुपये जे महिन्याला मिळतात त्याचा तिला लाभ झाला आहे. वयश्री योजनेच्या संदर्भात देखील बोलणारी लोक मला भेटली. मोफत बस प्रवास याबद्दल देखील कौतुक करणारी लोक मला भेटली. पण दर 5वा मनुष्य हा मला शेतकरी भेटत होता जो सोयाबीन, कापूस, हळद, धान, कांदा भाव या विषयाला घेऊन बोलताना दिसला. शिवाय पाणी प्रश्न, रोजगार, महागाई आणि मराठा आरक्षण, ओबीसी मतं हा देखील यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर या लोकांच्या दृष्टिकोनातून या सर्वेकडे जर पाहिलं तर मी असं म्हणेन की हा सर्वे हा एक अंदाज आहे. माझं असं मत आहे, याच्यात मी कुठले राजकीय भाष्य करत नाही, ज्या पद्धतीने हा आकडा यामध्ये विदर्भाच्या संदर्भात समोर येताना दिसतोय मला नाही वाटत की तसा आकडा या ठिकाणी येणाऱ्या निकालात आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे, एक महत्वाचा मुद्दा या चर्चेत आणायचा, पण त्याच्या आधी एक पॅकेज आपण बघूया. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात रेकॉर्ड ब्रेक 65% मतदान झाले. किती? 65%. हे कधी झाले? 1995 नंतर 30 वर्षानंतर, 3 दशकानंतर इतकं मतदान झाले. प्रश्न आहे, हे वाढलेलं मतदान काय कारण ठरेल? कुणासाठी ठरेल? कोणत्या मुद्द्यामुळे मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले? या सगळ्याबद्दलचा हा रिपोर्ट बघू, नंतर चर्चेवर येऊ. अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल. विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद आणि मतांचं धर्मयुद्ध हे मुद्दे चांगलेच गाजले. कारण लोकसभा निवडणुकीत वोट जिहादचा आरोप झाला, त्यामुळे महायुतीकडून एक है तो सेफ है अशा घोषणा देण्यात आल्या. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या लोकजागरण मंचकडून मतदारांना पत्रक वाटत मतदानासाठी प्रबोधन करण्यात आलं. निवडक 160 मतदारसंघात तब्बल एकूण 50,000 बैठका घेण्यात आल्या. लँड जिहाद, लव जिहाद, धर्मांतर, दगडफेकीवर अंकुश ठेवणारे सरकार निवडून द्या असं आवाहन करण्यात आलं. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचा दावा केला जातोय. कारण लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचं जे ध्रुवीकरण काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या बाजूने झालं होतं त्याचा मुकाबला करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला हिंदू मतांना आकर्षित करणं गरजेचं वाटलं आणि ते योग्यही आहे. जर मुस्लिम मतदार एकतर्फी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊ शकतात तर हिंदू मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपला कौल दिला तर त्यात गैर काही नाही. लोकसभा निवडणुकीत संघानं अलिप्त भूमिका घेतली होती, त्याचा मोठा फटका भाजपला बसला. भाजपला तब्बल 14 जागा गमवाव्या लागल्या. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुका टाळण्यावर भर देण्यात आला. मतदार घराबाहेर निघाला पाहिजे, मोठ्या प्रमाणात मतदान झालं पाहिजे, यासाठी भाजपाने बूथ लेवलवर प्रयत्न केले, वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेतल्या. हे या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे. अनेक ठिकाणी जो टक्का वाढलेला आहे, सर्व हिंदू बांधव असतील, सर्व जाती धर्माचे लोक असतील, मोदी साहेबांची घोषणा एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे ह्या घोषणेला सुद्धा लोकांनी पसंती दिलेली आहे. भाजपसाठी संघाच्या प्रबोधन मंचानं जोरदार प्रबोधन केलं, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचा दावा केला जातोय. आता हे वाढलेलं मतदान नेमक्या कुणाच्या पथ्यावर पडणार आहे याचा निकाल 23 तारखेला लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर हा ॲक्सिस मायचा जो पोल आलेला आहे, या पोल मधली आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे? या पोलमध्ये जातीय समीकरण नेमकं कसं राहिलंय, कोणी कुठलं जातीय समीकरण कसं साधलेलं आहे याचा डेटा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. खूप इंटरेस्टिंग डेटा आहे बघा. ॲक्सिसच्या या पोलच्या नुसार मराठा समाज, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती महायुतीला किती मिळाल्या बघा. 48% मराठा समाजाचं मतदान मिळालं असा त्यांचा दावा आहे. अनुसूचित जमातींचं 49% मतदान, अनुसूचित जातींचं 34% मतदान त्यांना मिळालं महायुतीला, असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यानंतर
पुढे बघा, महाविकास आघाडीला काय झालं? महायुतीला ओबीसींचं 64% मतदान मिळालेलं आहे. एनटी जे आहे ते 54% मतदान मिळालंय, कुणबींचं 53%. म्हणजे हा जो फॅक्टर आहे तो डिसाइडिंग फॅक्टर झालेला आहे. आणि जे मराठा पोलरायझेशन सरकारच्या विरोधात झालं असं सांगितलं जातं, रिव्हर्स पोलरायझेशन हे इथं झालेलं आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. मंदार सरांकडे मला जायचंय. जातीय समीकरण साधण्यात भाजपला यश आलं का? जर हे गृहीत धरलं आपण, हे असं घडलंय असं मानलं तर? तसे प्रयत्न केले गेले. ते आपल्याला एक लक्षात येतं की मराठवाड्यामध्ये जर का आपण बघितलं तर भाजपनी ज्या पद्धतीनं उमेदवार उभे केले आणि ज्या पद्धतीनं उमेदवारांची महायुतीकडनं जी योजना तिकडे करण्यात आलेली आहे, त्या तिथे आपण बघितलं तर ओबीसी उमेदवार हे बऱ्यापैकी दिले गेले. आणि जिथे देता आले नाही ज्या कारणामुळे, तिथे बंडखोर सुद्धा महायुतीचे हे ओबीसी बघितले गेलेले आहेत आपण. त्यामुळे तसा प्रयत्न झाला. सगळ्यात मोठा ज्याला आपण ध्रुवीकरणाचा प्रयत्न म्हणतो, तो ध्रुवीकरणाचा प्रयत्न ओबीसींना सोबत आणण्यासाठीचा प्रयत्न केला गेला. आधी म्हणजे ज्या वेळेला आचारसंहिता येणार होती त्याच्या अगोदर सुद्धा ओबीसींचं जे केंद्रीय यादीमध्ये त्यांनी त्यावेळेला समाविष्ट करण्याचा जो प्रयत्न झाला त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला. नंतर ओबीसींच्या बाबत एक प्रकारचा वेगळा प्रयत्न सुद्धा झाला, कारण मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ओबीसींना कुठेतरी थ्रेट वाटत होती, कुठेतरी भीती वाटत होती. हे सगळे प्रयत्न जरी झालेले असले तरी ज्या पद्धतीनं हा सर्वे केला, मी पुन्हा पुन्हा त्या गोष्टीवरती अशासाठी येतो विलास, कारण हे सगळे सर्वे जे आहेत हे अंदाज आहेत. आणि हे अंदाज असताना उद्या उठून त्याच्यात 50-50% इतकी घासून जी लढत आहे ती आहेच आहे, यात काही शंका नाहीये. पण आता सगळ्यांना आश्चर्य काय वाटतं की एवढं एककल्ली एवढं मोठं मतदान कसं मिळू शकतं? त्याचं कारण कुठेतरी या वोट शेअरमध्ये लपलेलं आहे. आणि कुठेतरी जर का हे खरं असेल तर अर्थातच जो वाढीव मतदान आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे कारण लपलेलं आहे. आणि ते वाढीव मतदान जे आहे लोकसभेपेक्षा सुद्धा जास्ती आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं, इथे जर ओबीसीची आपल्याला प्लेट बघता आली तर त्या ओबीसीच्या जातनिहाय याच्यामध्ये आपण एकीकडे ओबीसी 64% म्हणतो आणि दुसरीकडे आपण त्याच्यामध्ये जो कुणबी समाज आहे त्या कुणबी समाजाचे सुद्धा 53% म्हणतो. हा कुणबी समाज लोकसभेच्या वेळेस तो पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने गेला होता. यावेळेस भाजपनं सुद्धा ओबीसीतलाच आहे. म्हणजे हे 64% हे प्रमाण जे आहे हे कुणबी आणि ओबीसी असं सेपरेट कसं केलंय? इतर जातींच्या तो जात समूह कमी होतो मग त्या अर्थाने कुणबी आणि याचा. त्यामुळे मी तेच म्हणतोय की हे जे सगळे पर्सेंटेज किंवा ज्या पद्धतीने दिले गेलेले आहेत त्याचं जे आपण वाचन करतोय किंवा ते जे त्याचं जे आकलन करतोय त्या आकलनामध्ये विविध कोण आहेत, दृष्टिकोन आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा आपल्याला सर्वे बघायला पाहिजे. नक्कीच. मला अभिजित सर सांगा, आमचा ओबीसी DNA आहे असं एका बाजूला सांगितलं गेलं. हे जे दिसतंय 64% जर ओबीसी महायुतीच्या बाजूने गेला असेल तर हे समोरच्या बाजूने झालेल्या पोलरायझेशनला रिव्हर्स पोलरायझेशनचं उत्तर आहे का झालंय तसं हे दिसतंय का? विलास, आता 6 महिन्याच्या 2 निवडणुका झाल्या. लोकसभेला एक पोलरायझेशन झालं होतं, त्याच्यात ज्याला DMK फॅक्टर विदर्भात म्हणतात, दलित, मुस्लिम, कुणबी, आणि मराठवाड्यात आल्यावर मराठा त्यात जोडल्या गेलेला होता. MMD म्हणतो. MMD. तर तो जोडला गेलेला होता. परंतु हे सगळं समीकरण विधानसभेला येता येता ध्वस्त झालं आणि ते सगळं जाती समूह आपण आपल्या पक्षाकडे, नेत्याकडे ह्या निघून गेलेले आपल्याला दिसून येतात. ओबीसी समाजाने पूर्णपणे महायुतीच्या परड्यात हे वजन टाकलेलं आपल्याला लोकसभेलाही दिसलं, ते विधानसभेलाही आहे. या वेळेला अतिरिक्त काय झालेलं आहे तर मराठा समाजाचं एक नेतृत्व होतं, मनोज जरंगे पाटील. त्यांनी निवडणूक नाही लढवायची ठरवली आणि तुम्ही तुमचा निर्णय घ्या, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा, ज्याला पाडायचे ते पाडा, असं म्हटल्यावर तिथला स्थानिक जे लागे संबंध असतात, रोजचा व्यवहार असतो, त्या पद्धतीनं समाज त्या पक्षाकडे निघून गेला आणि त्यामुळे मराठवाड्यातलं चित्र वेगळं राहिलं. याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांमुळे भाजपला फायदा झाला का? कारण रिव्हर्स पोलरायझेशन जर तिकडे होत असेल, ज्या पोलरायझेशनचा महाविकास आघाडीला वाटलं होतं आपल्याला फायदा होईल. अगदी बरोबर. मनोज जरंगे पाटील लढले असते, त्यांनी किमान 10 उमेदवार दिले असते, बाकीच्या ठिकाणी पाडापाडी केली असती, त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असता. परंतु मनोज जरंगे पाटलांनी कुठल्या कारणामुळे निवडणुकीतून माघार घेतली हे अजून स्पष्ट नाही. परंतु ते ज्या क्षणी माघार घेऊन अंतर्वली सराटीत जाऊन बसले त्या क्षणी सगळं समीकरण मराठवाड्यातलं बदललं आणि ध्रुवीकरण आधीच झालेलं होतं. ओबीसी समाज हा पूर्णपणे महायुतीकडे होता
मराठा समाज विभाजित झाला, त्याचा फटका ठीक हा आहे. महाविकास आघाडी मी शेवटची कमेंट घेतो, माझा वेळ संपलेला आहे आणि मी गोंडसे पाटलांकडे जातोय. तुम्ही मराठवाड्यामध्ये असं काही जाणवलं का तुम्हाला ओबीसींचं ध्रुवीकरण झालं होतं आणि ते ध्रुवीकरण भाजपच्या बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने जाताना दिसलं होतं, जे आता या ॲक्सिसच्या पोलमध्ये दिसतंय? खरंच असं काही घडलं होतं का? नक्कीच लोकसभा निवडणुकीच्या वेळीही हा प्रयत्न झाला होता आणि विधानसभेच्या वेळीही झाला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण पाहिलं की महादेव जानकर राष्ट्रपती त्यांना परभणीमध्ये आणून महायुतीने उभं केलं होतं. त्यामागचा दृष्टिकोन हाच होता. आणि आताही विधानसभा निवडणुकीमध्ये जर मराठा समाज दुरावला जातोय तर मग ओबीसी एकूण मतांना किंवा ओबीसी समाजाला जवळ करावं असा जाणीवपूर्वक प्रयत्न भाजपकडनं झालेला आपण पाहिला. मराठा मतदान जास्त दुखावू नये याचाही सोयीस्करपणे प्रयत्न केला गेला. आपण जर कमेंट पाहिले मग फडणवीसांच्या बाबतीत जरांगेंनी केलेलं स्टेटमेंट असेल किंवा इतर काही स्टेटमेंट असतील, जरांगेंच्या विरोधात काही स्टेटमेंट जाणार नाही किंवा मराठा समाज अधिक दुखावला जाणार नाही असा प्रयत्न केला गेला. पण निश्चितच ओबीसी समाजाची मतं सांभाळली जावीत किंवा ती आपल्याकडे यावीत असा प्रयत्न जाणीवपूर्वक भाजपकडनं आणि एकूणच महायुतीकडनं झालेला आपल्याला पाहायला मिळाला विधानसभेच्या एकूणच निवडणुकीला. नक्कीच. आणि आता आकड्यांचा हा जो सगळा खेळ आहे ना, तो आत्ता या क्षणाला तरी अंदाजापुरता आहे. खरं स्पष्ट चित्र काय आहे, वास्तव काय आहे, ईव्हीएमच्या मधून समोर येणार आहे. आणि ईव्हीएम हे सगळे जे जातीय समीकरण प्रत्येकाने केले ना, ज्या क्लुप्त्या केल्या सत्ता मिळवण्यासाठी, त्या सगळ्या त्या किती यशस्वी झाल्यात हे अंदाजातून नाही, त्या ईव्हीएमच्या बटनमधून कळणार आहे. त्यामुळे आपल्याला थोडा वाट पाहावी लागणार आहे, पण त्याचं विश्लेषण, त्याच्याबद्दलचे अंदाज 23 तारखेपर्यंत सुरू राहणार आहेत. आणि घराघरात, गावागावात, चौकाचौकात, गल्लोगल्ली, प्रत्येक पारावर प्रश्न हाच असेल, मग सरकार कुणाच येणार आहे, निवडून कोण येणार आहे? आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.